राज्याच्या राजकारणामध्ये सध्या आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहेत। 7 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वाटेला दोन्हीकडे एकाच जागेवर संख्याबळानुसार येत आहेत। मात्र या एकेका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत। मवियामध्ये सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं समजतंय। मात्र शरद पवारांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर पाठवावं यालाही शिवसेना राजी आहे अशी माहिती कळते। तर विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरेंना पाठवावं यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। मात्र दुसरीकडे नेमक्या याच मुद्द्यावरून काँग्रेस दुसरी भूमिका मांडते। विलीनीकरणाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आधी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज्यसभेला कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार द्यायचा आणि विधान परिषदेसाठी कोण उमेदवार द्यायचा यासाठी एकत्रित बैठक होण्याआधी पक्षांतर्गत मतमतांतर पाहायला मिळतात आणि यामुळे यावर तोडगा तरी कसा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हा मोठं आव्हान आता या तिन्ही पक्षांसमोर उभं ठाकलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।